दरम्यान सामन्याकडे वळूया. फलंदाजी मार्कवर दिसतोय वन डाऊनचा फलंदाज प्रथमेश. ओमकार मात्र पहिल्या चेंडूवर सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. बॅटची कडा घेतोय. चेंडू थोडासा शॉर्टपिच पद्धतीचा होता. नक्कीच यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही. सुंदर असा झेल पकडतोय. दरम्यान यानंतर होणारा सामना नाटे वर्सेस आडिवरे, महाकाली आडिवरे या दोन संघादरम्यान खेळला जातोय. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात. गोलंदाजाला दंडित करतात. अवांतर धावेने संघाचं खातं उघडलं जातंय. श्री गणेशा होतोय. सुंदर चेंडू उचल. धावसंख्या होते एक. एक गडी बाद एक. पुढचा चेंडू ओमकारचा प्रथमेसाठी. चेंडू हवेत उडतोय. दरम्यान नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. इकडे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान एक धाव मिळते. आता मात्र स्ट्राईकला आपल्याला दिसतोय तो गौ. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. नक्कीच पावस पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेला फलंदाज आहे. सुंदर फलंदाजी करतो. एक हाती सामना जिंकवून देण्याची ताकद या खेळाडूमध्ये आपल्याला दिसते. नक्कीच पाहूया या सामन्यात कशा पद्धतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी ओमकार. पुढचा चेंडू 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म राऊंड विकेट मारा. हलकेच तटावलाय. एक धाव घेतली. हलकेच तटावला. लेग साईडच्या दिशेने एक धाव घेतले. धावसंख्या होते ती 3. चालू षटक आहे. पहिलं टाकतोय ओमकार. पुढचा चेंडू ओमकारचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नच राहतोय. चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय बंदर रोड संघाचा गोलंदाज ओमकार याच्याकडून. धावसंख्या आहे तिथेच 3. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. दरम्यान पहिलं षटक संपतंय. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते 1 गडी बाद 3. निकू गोलंदाजी मार्कवर दिसतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. स्ट्राईकला आहे गौ. पाहूया. मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक साधा सरळ सोपा झेल सोडतोय. दरम्यान फलंदाज मात्र या दरम्यान एकच धाव पूर्ण करतायत. या एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते ती 4. गौरवला मात्र एक जीवदान मिळतंय. नक्कीच निकूच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर एक सुंदर असा झेल नक्कीच होऊ शकला असता. पण त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक मोठी चूक करतोय. पुढचा चेंडू निकूचा. पुन्हा एकदा. आता मात्र सुंदर चेंडू होता. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता. पायाला आदळतोय. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धावेने मात्र स्कोरबोर्ड वाढतोय. धावसंख्या होते 5. चालू षटक आहे दुसरं. नक्कीच तिवरेकर वाडी संघाकडे अतिशय आक्रमक असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पण अजूनपर्यंत तशी फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाहीये.
पुढचा चेंडू निकूचा गौसाठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी करताना दिसत आहेत बंदर रोड संघाचे गोलंदाज आपल्या संघासाठी. राईट आर्म राऊंड विकेट मारा निकूचा गौसाठी. आता पुन्हा एकदा चेंडू हवेत उडतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, साधा सरळ सोपा झेल पकडला जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. दुसरा धक्का बसतोय गौच्या रूपाने. विराज गौची जागा घेण्यासाठी जातोय विराज. 2 गडी बाद झालेत, सलामीवीर तंबूत परतलेत. दरम्यान पुढचा चेंडू निकूचा, एक लेफ्ट हँडर बाद होतोय तर दुसरा मैदानामध्ये दिसतोय विराज. पंच दोन्ही हात समांतर करतायत, गोलंदाजाला दंडित करतायत. आव्हान तर एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. वाईडच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या होते ती 6. चालू षटक आहे दुसरं. टाकतोय निकू. पुढचा चेंडू निकूचा, विराजसाठी हलकेच तटावलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच घेतले. धावसंख्या झाली आहे ती 7. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो प्रथमेश. मोठे फटके खेळण्याची गरज आहे नक्कीच. स्कोर मोठा एक उभा करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. पाहूया प्रथमेश आणि विराज कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू तटावतोय. थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा होता नक्कीच. पंच डेटचा इशारा करतायत. त्या दरम्यान पाहायला गेलं तर लाईटची तार आपल्याला त्या दिशेने जाताना दिसते, त्याला चेंडू लागलाय नक्कीच. पंचांचा डेटचा इशारा येतोय. पुढचा चेंडू निकूचा, प्रथमेश साठी. चेंडू हवेत उडतोय. कवरचा क्षेत्ररक्षक साधा सरळ सोपा झेल पकडतोय. प्रथमेशची खेळी संपते नक्कीच. तिसरा धक्का बसतोय. प्रथमेशची जागा घेण्यासाठी जातोय तो गावड्या आंबेरेचा चॉकलेट बॉय अमित लिंगायत. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजाचं नाव सांगायचं जरा. पृथ्वीराज. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय पृथ्वीराज. स्ट्राईकला आहे विराज. पृथ्वीराज टू विराज. एक साइडच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान यष्टीरक्षक स्वतः जाऊन चेंडू अडवतोय. एक धाव मिळते. या एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या झाली ती 8. 3 गडी बाद 8. आता मात्र स्ट्राईक वर आलाय चॉकलेट बॉय अमित. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पृथ्वीराजचा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा अमित साठी. चेंडू हवेत उडतोय. नो मॅन्स लँडच्या दिशेने जातो, पडतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होते. अमित स्वतःचं खातं खोलतोय. संघाच्या खात्यात एका धावेने भर घालतोय. धावसंख्या झाली ती 9. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. पाहूया कशा पद्धतीने या षटकामध्ये धावा गोळा करतात. मिनी यॉर्क हेलिकॉप्टर म्हणायला हरकत नाही आहे. तशाच पद्धतीचा हा शॉट खेळला होता. लॉंग ऑफच्या दिशेने तटावला. एक धाव घेतली. धावसंख्या दुहेरी अंकात पोचली. धावसंख्या झाली ती 10. चालू षटक आहे तिसरं, शेवटचं षटक आहे. 3 गडी बाद झाले. धावसंख्या झाली ती 10. पुढचा चेंडू पृथ्वीराजचा अमित साठी. लेग साइडच्या दिशेने तटवायचा होता प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्याला बंदर रोडचे गोलंदाज.
धावसंख्या 10. शेवटचं षटक आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. पुढचा चेंडू पृथ्वीराजचा अमित साठी. पॉइंटच्या दिशेने चेंडू जाताना दिसतोय. एक धाव तर मिळते. धावसंख्या 11 होते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुढचा चेंडू आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने तटावला विराजने. एक धाव तर नक्कीच घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धावही पूर्ण होते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र होते ती 13. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपले डीजे या इनिंग मध्ये थोडेसे शांत दिसत आहेत. मोठे फटके कुठच्याही प्रकारचे आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. फलंदाजी मार्कवर दिसत आहेत ओमकार आणि दुसऱ्या फलंदाजाचं नाव सांगायचंय अभिषेक. स्ट्राईक एंडला दिसतोय अभिषेक. नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय ओमकार. गोलंदाजी मार्कवर आहे विराज. 14 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये. पंचांचा 9चा इशारा येतोय. गोलंदाजाला दंडित केलं जातंय. श्री गणेशा होतोय अवांतर धावेने. जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंमध्ये 14 धावा. नक्कीच टिचून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अवांतर धावा रोखणं गरजेचं आहे. आता मात्र मोठा फटका केला जातोय. 6 धावांसाठी जातोय चेंडू. त्या दिशेने चेंडू जाताना दिसतो. चेंडू जातोय थेट सीमापार. चौकार.
संघ आपण क्षेत्ररक्षण